रचना सर्व पाहुण्यांसाठी ज्यूसचे ग्लास घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर येतच होती, तेवढ्यात तिचे पावले अचानक थांबली. कारण तिची सासू पाहुण्यांसमोर तक्रार करत होती. बघा ना, कसली सून मिळाली आहे. लग्न होऊन 2 वर्ष झाली, पण अजून तिने गोड बातमी दिलेली नाही. मला तर भीती वाटते की ती कधी आई होऊ शकेल की नाही. हे ऐकून रचनाच्या डोळ्यात पाणी आले. लग्नानंतर तिने आणि तिचा नवरा अर्जुनने मिळून निर्णय घेतला होता की आपण वर्षभर बाळाचा विचार करायचा नाही. नवरा बायको एकमेकांना जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी 1 वर्षाचाही वेळ घेऊ शकत नाहीत का? पण लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानंतर दोघांनीही बाळ होण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र अद्याप त्यांना यश मिळाले नव्हते. अर्जुन जरा बेफिकर होता. सर्व काही योग्य वेळी होईल, जास्त काळजी करू नको असेच तो नेहमी रचनाला म्हणायचा. पण दर महिन्याला रचनाची आशा पल्लवित व्हायची आणि दर महिन्याला ती आशा धुळीस मिळायची. त्यामुळे रचना हळूहळू खूप उदास होऊ लागली होती. अशातच तिच्या आईबाबांपासून सासरच्या घरापर्यंत ज्यांच्याशी रचनाचे बोलणे व्हायचे, ते सर्व पण रचनाला विचारायचे की तू आम्हाला आनंदाची बातमी कधी देणार. त्यामुळे रचनावर खूप दबाव होता. आता रचना प्रत्येकाला काय उत्तर देणार होती. कधी कधी तिला वाटायचं की आपलं आयुष्य स्वतःचं नसून फक्त इतरांच्या म्हणण्यानुसार चालण्यासाठी आहे. जेव्हा रचना छोटी होती तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात एकच प्रश्न होता की तिचा अभ्यास कसा चालला आहे आणि निकाल काय येईल, किती मार्क्स मिळाले. त्यावेळीही तिच्यावर दडपण होते की तू मुलगी असूनही तुझे बाबा तुला चांगल्या शाळेत पाठवत आहेत, त्यामुळे तुला चांगले मार्क्स मिळवायचे आहेत. तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर सगळे विचारू लागले की हिचं लग्न कधी होणार. रचनाचे लग्न ठरवतानाही पहिल्या प्रयत्नात ठरवले नव्हते. तिच्या लग्नासाठी नाते निश्चित होण्यासाठी काही वेळ लागला होता. त्यावेळी सुद्धा ती खूप तणावातून गेली होती, कारण कधी कधी तिला काही मुले आवडायची नाहीत, तर कधी काही मुले तिला नापसंत करत असत. शेवटी एक चांगला योगायोग जुळून आला आणि अर्जुनचे रचनासाठी नाते आले. दोघांनीही एकमेकांना पसंत केले आणि नंतर दोघांनी लग्न केले. तिचे सासरचे घरही चांगले होते आणि तिच्या नवऱ्याचेही तिच्यावर खूप प्रेम होते. तेव्हा रचनाला वाटले की आता तिचा सर्व संघर्ष संपुष्टात आला आहे. पण हे जग तिला कुठे शांतपणे जगू देत होते. आता सगळे मिळून मुलासाठी तिच्या मागे लागले होते. सामाजिक दबावामुळे तिचे जगणे कठीण झाले होते. आणि आता तर तिच्या सासरच्या कुटुंबातील सदस्यही तिच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते की तिच्यातच काही कमतरता तर नाही ना. अशा परिस्थितीमुळे रचनाचे मन दुःखी झाले होते. पण आता ती विचार करत होती की लग्नानंतर सगळ्यांच्या हृदयात स्थान मिळवण्यासाठी मी किती मेहनत केली होती. आजही मी प्रत्येक कर्तव्य अतिशय चोखपणे पार पाडते. मग माझे स्वतःचे असे काही अस्तित्व नाही का? मी कोणीच नाही का? मी आई होऊ शकले नाही तर सर्वांनीच तक्रार करावी, ही इतकी मोठी गोष्ट आहे का? मला ही आई होऊ न शकल्याचे दुःख आहे. पण सासूबाई मला सगळीकडे शिवाशाप देत आहेत. जसे काही मी हे मुद्दामून करत आहे. रचनाच्या डोळ्यात अश्रू आले. तेवढ्यातच मागून तिची नणंद आली आणि रचनाला रडताना पाहून म्हणाली, अगं वहिनी, माझ्या वाढदिवशी असे अश्रू ढाळून दुःख पसरू नकोस. पहिली गोष्ट म्हणजे तू आई बनू शकत नाहीस. कमीत कमी काम तरी नीट करत जा. आपल्या नंदेचा टोमणा ऐकून रचना लगेच तिचे अश्रू पुसायला लागली आणि चेहऱ्यावर खोटं स्मित हास्य घेऊन पाहुण्यांमध्ये आली. तेवढ्यात एक बाई कुजबुजायला लागली, अहो बघा ना, हिची सासू म्हणते की ही आजपर्यंत आई होऊ शकलेली नाही, तरीही हिला कसलीच लाज लज्जा नसल्यासारखी हसत फिरत आहे. तेव्हा रचना विचार करू लागली की मी रडले तर माझी नणंद मला सांगते की रडून घरात दुःख पसरवू नकोस, आणि मी खोटं हास्य आणून फिरले तर याचाही काही लोकांना त्रास होतो. रचना खूपच अस्वस्थ झाली आणि लोकांची तीक्ष्ण नजर टाळून पटकन स्वयंपाकघरात गेली. स्वयंपाकघरामध्ये आल्यावर तिने सुटकेचा निश्वास सोडला आणि विचार करू लागली की आता हे का घडत आहे तेच कळत नाही. एकांतात काही क्षणाचा दिलासा मिळतो, नाहीतर लोकांसमोर जाताच ते डोळ्यांनी एक्सरे करून माझ्यात लपलेला उणिवा उघड करतील. तेवढ्यात रचनाची मावस सासू किचनमध्ये आली आणि समोसे घेण्याच्या बहाण्याने म्हणाली, अगं सुनबाई, अजून एक समोसा खावासा वाटतो म्हणून किचनमध्ये आली आहे. एका प्लेटमध्ये समोसा दे मला. रचना लगेचच एका प्लेटमध्ये समोसा देऊ लागली. तेवढ्यात तिची मावस सासू रचनाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणू लागली, अगं बाळा, मी ऐकले आहे की तू आई बनू शकत नाहीस. मग तू एकदा कोणत्या चांगल्या डॉक्टरांना दाखवून का घेत नाहीस? तेव्हा रचनाला राग आला आणि ती म्हणाली,
मावशी, आम्ही मागच्या आठवड्यातच डॉक्टरांकडे गेलो होतो. नाही, रिपोर्ट यायचे अजून बाकी आहेत. रिपोर्ट आल्यानंतर समजेल नक्की काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा रचनाची मावस सासू तिला समजावत म्हणाली, हे बघ बाळा, जर तुझ्यात काही कमी असेल तर मी म्हणते की तू तुझ्या नवऱ्याचे दुसरं लग्न करून दे. माझ्या ओळखीत एक मुलगी सुद्धा आहे. थोडी रंगाने सावळी आहे आणि गरीब कुटुंबातील आहे, म्हणून तिचं लग्न होत नाही. जर मी बोलणे केले तर तिचे आई बाबा तयार होतील की या घरात फक्त मुले जन्माला घालण्यासाठीच येईल. बाकी घरातील मोठी सून तर तूच राहणार. आता तुम्ही लोक विचार करा, जसे तुम्हाला योग्य वाटेल तसे. आपल्या मावस सासूचे बोलणे ऐकून रचना थरथर कापू लागली, कारण आपल्या नवऱ्याची वाटणी ह्या विचारानेच तिचे मन दुखावले होते. रचना म्हणाली, मावशी, तुम्ही हे काय बोलत आहात? अर्जुन कधीच या गोष्टीसाठी तयार होणार नाहीत. तेव्हा मावशी हसतच बोलू लागली, अगं सुनबाई, पुरुष कधीच दुसऱ्या महिलेसाठी मनाई करू शकत नाही. फक्त तू स्वतःच्या मनाला समजव. एवढं बोलून रचनाची मावस सासू समोसा खात खात किचन मधून बाहेर निघून गेली. तेव्हा रचनाला चक्कर आल्यासारखे वाटू लागले. त्यामुळे ती तिथेच बाजूला असलेल्या खुर्चीवर बसली. आता तिच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. अशा परिस्थितीमध्ये ती विचार करत होती, काय खरंच अर्जुन असं करेल? तसे तर मला वाटत नाही की तो असा विचार करू शकतो. पण लोकांच्या बोलण्यात येऊन त्याने जर माझे स्थान दुसऱ्याच कोणत्या महिलेला दिले तर? मी तर जिवंतपणे मरून जाईल. मी बाळाला जन्म देऊ शकत नाही म्हणून अर्जुनचे प्रेम सुद्धा माझ्यासाठी बदलून जाईल का? हा विचार करता करता कधी तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहून तिच्या गालावर आल्या, तिचे तिला समजले नाही. तेवढ्यातच अर्जुन रचनाला शोधत किचनमध्ये आला. रचनाला अशी एकटीला बसून रडताना पाहून अर्जुन हैराण झाला. तो तिच्याजवळ आला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, काय झाले रचना? तू का रडत आहेस? रचना पटकन खुर्चीवरून उठली आणि अर्जुनला मिठी मारत म्हणाली, तुला माहित नाही, लोक कोणकोणत्या गोष्टी बोलत आहेत. ते तर तुझे दुसरं लग्न करण्याचा सुद्धा विचार करत आहेत, कारण मी अजून आई बनू शकत नाही ना. अर्जुन तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला, तू हे काय बोलत आहेस? तू सर्वात आधी माझी बायको आहेस. तू आई बनशील किंवा नाही बनणार त्याने मला काहीच फरक पडत नाही. तसेही अजून रिपोर्ट यायचे बाकी आहेत. पाहूया काय रिपोर्ट्स येत आहेत. लोकांना तर वेगवेगळ्या गोष्टी बोलण्याचा शौकच असतो. म्हणून काय त्यांच्यासाठी आपण जगणे सोडून द्यायचे का? आपल्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकून रचनाला थोडी हिंमत मिळाली. तेवढ्यातच तिची सासू बाहेरून तिला आवाज देऊ लागली, म्हणून रचना किचन मधून बाहेर आली. ती जरा पटकन चालत आपल्या सासूजवळ पोहोचली होती. त्यामुळे रचनाला थोडा दम लागला होता. तेव्हा तिची सासू म्हणू लागली, सुनबाई, दिवसेंदिवस तुझे वजन वाढतच आहे. थोडे कमी खात जा. थोडेसे जरी काम केलेस तरी लगेच तुला दम लागतो. अजून तुला आई बनता आलेले नाही, परंतु खाऊन खाऊन घरातील राशन संपवत आहेस तू. आपल्या सासूबाईंचे असे टोमणे ऐकून रचनाचा चेहरा उतरला, कारण आजूबाजूच्या महिला सुद्धा आता रचनाकडे पाहून हसू लागल्या होत्या. तरीही रचना स्वतःला सांभाळत म्हणाली, आई, तुम्ही मला कोणत्या तरी कामासाठी बोलवले होते ना? त्यावर तिची सासू म्हणाली, हो, आता तू फक्त काम करण्याच्या लायकच राहिली आहेस ना. बाकी गोष्टी तर तुझ्याकडून होत नाही आहेत. तुझ्या नंदेच्या ड्रेसवर कोल्ड्रिंक पडली आहे, त्यामुळे जाऊन पटकन तिचा ड्रेस धुवून दे. तिने तो ड्रेस बाथरूम मध्ये ठेवला आहे. लगेचच जा आणि तो ड्रेसवर पडलेला डाग साफ करून घे. रचना काहीही न बोलता शांतपणे बाथरूम मध्ये गेली, कारण तिला जास्त वेळ आपल्या सासूबाईंसमोर उभे राहायचे नव्हते. कधी कधी तर रचनाला असे वाटायचे की जसे काही आई न बनणे हा मी खूप मोठा गुन्हा केला आहे. खरं तर रचनाच्या मनात सुद्धा मातृत्वाची आस होती. तिला सुद्धा आई बनण्याची खूप इच्छा होती. तिला सुद्धा वाटत होते की माझ्या पोटी एखादे बाळ जन्माला यावे, ज्याला मी खूप प्रेम देऊ शकेन. त्याला आईची माया, ममता सर्व काही मी माझ्या बाळाला देईन. पण प्रत्येक गोष्ट तिच्या हातात तर नव्हती. शेवटी 2 दिवसानंतर रचनाचे रिपोर्ट आले होते. तेव्हा डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले की रचना नैसर्गिकरित्या गर्भधारणा करू शकत नाही. त्यासाठी तिला ट्रीटमेंट घ्यावी लागेल आणि IVF द्वारा ती प्रेग्नेंट होऊ शकते. अर्जुन तर घरी येऊन रचनाला म्हणू लागला, जर तुझी इच्छा असेल तर आपण ट्रीटमेंट घेऊ, नाहीतर बाळाशिवाय सुद्धा मी खुश आहे. परंतु रचनावर अगोदरच एवढा दबाव होता आणि तिच्या मनात सुद्धा आई बनण्याची इच्छा होती. म्हणून रचना म्हणाली की मी ट्रीटमेंट घ्यायला तयार आहे. जेव्हा रचनाच्या सासूबाईंना या सर्व गोष्टी समजल्या तेव्हा त्या थोडा वेळ विचार करून म्हणाल्या, सुनबाई, IVF करणे सुद्धा एवढे सहज सोपे नाही आहे. त्यासाठी खर्च सुद्धा खूप जास्त आहे आणि तसेही तुझं वजन सुद्धा खूप जास्त आहे. त्यामुळे मला नाही वाटत की तू IVF करून सुद्धा प्रेग्नेंट होशील. सर्व पैसे असेच वाया जातील. त्यामुळे तू IVF करून घेऊ नकोस.
मी माझ्या मुलाचं दुसरं लग्न करून देईन. दुसरी सून मला आजी बनवण्याचं सुख देईल. तुझ्यामध्ये कमी आहे तर तू फक्त घरातील कामे सांभाळ आणि मोठ्या सुनेची पदवी घेऊन आरामात घरात राहा. जेवढे पैसे तुझे IVF करण्यासाठी लागतील त्यापेक्षा कमी पैशामध्ये दुसरी सून येईल. शेवटी लग्नाला खर्च तो किती लागतो?" आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकून रचना हैराण झाली. तेव्हा अर्जुन रागाने म्हणाला, "आई, मी एक माणूस आहे, रोबोट नाही की तू कोणाचेही माझ्यासोबत लग्न करू शकतेस. माझी बायको रचना आहे आणि मी तिच्यासोबत राहीन. आणि ट्रीटमेंटच्या पैशांचा प्रश्न आहे, तर तो खर्च मी माझ्या स्वतःच्या पैशांनी करेन. आणि अजून एक गोष्ट, तू रचनाची काळजी करू नकोस. किती जाड आहे मग काय होईल? आई, मान्य आहे की तू कमी वयामध्ये जाडजूड नव्हतीस, पण आज तर तू जाडजूड झाली आहेस ना, त्यामुळे रचनाच्या जाडेपणावर बोलण्याची तुला काहीच गरज नाही. काही हार्मोनल प्रॉब्लेममुळे सुद्धा वजन वाढते. त्यामध्ये त्या माणसाची काय चुकी आहे? माझ्या बायकोला काही जाड होण्याचा शौक नाही. आता तिचं वजन वाढत आहे म्हणून ती काय उपाशी मरेल?" आपल्या मुलाच्या बोलण्याने रचनाच्या सासूबाईंना धक्काच बसला. अर्जुन पुढे म्हणाला, "हे बघ आई, जर तुला माझ्या बायको बरोबर सन्मानपूर्वक वागायचं असेल तर ठीक आहे, नाहीतर मी माझ्या बायकोला घेऊन वेगळा होईल आणि इथून दूर जाऊन सुखाने आयुष्य जगेन. एकतर आम्ही लोक खूप परेशान आहोत. आता रचनाची ट्रीटमेंट चालू होईल. अशा वेळेला तिला शारीरिक आणि मानसिक आधाराची गरज हवी ना. जर कोणाच्या आयुष्यात वाईट वेळ आली तर अशा वेळी कुटुंबानेच त्या व्यक्तीला साथ द्यायला हवी ना. जर असे घडले तर मोठ्यातल्या मोठ्या कठीण परिस्थितीचा सामना तो माणूस करू शकतो. पण तुझ्यासारख्या माणसांमुळे समोरच्या माणसांमध्ये हिंमत येण्याऐवजी त्याचे मन तुटते. आता तूच मला सांग, जर तुला हेच सर्व काही करायचं असेल तर मी रचनाला घेऊन कुठेतरी दूर निघून जातो." आता त्याची आई शांत झाली, कारण ती आपल्या मुलाबिना राहू शकत नव्हती. ती हळूच म्हणाली, "अरे बाळा, मी तुझ्याशिवाय कशी राहू शकते? तुम्हा लोकांना पैसे वाया घालवायचे असतील तर घालवा. आता यापुढे मी काहीच बोलणार नाही." एवढं बोलून रचनाची सासू तिच्या रूममध्ये निघून गेली. तेव्हा रचनाने अर्जुनला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, "थँक यू. तू आईंसमोर माझी साथ दिलीस." त्यावर अर्जुन म्हणाला, "तू माझी जबाबदारी आहेस. तुझा मान सन्मान आणि तुझं सुख-दुःख या सर्वाची चिंता करणे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मला धन्यवाद देण्याची काहीच गरज नाही आहे." शेवटी रचनाची ट्रीटमेंट सुरू झाली. तिच्या सासूबाई आता आपल्या मुलाच्या भीतीमुळे तिला काहीच बोलत नव्हत्या. रचनावर ट्रीटमेंट चालू होताच तिच्या नंदेने स्वतःहून रचनाची काळजी घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. हळूहळू 5 महिने असेच निघून गेले. पण 5 महिन्यानंतर जेव्हा रचनाने गोड बातमी दिली, तेव्हा घरातील वातावरण एकदम आनंददायी झाले. हळूहळू तिच्या सासूबाईंची नाराजी सुद्धा दूर होऊ लागली. खरं तर लोकांच्या बोलण्याने रचनाच्या मनावर खूप खोलवर जखमा झाल्या होत्या. पण तरी सुद्धा तिने त्या वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याचा निश्चय केला होता. कारण अशा परिस्थितीमध्ये मानसिक तणाव घेऊन तिला आपल्या बाळाच्या स्वास्थ्यावर कोणताही परिणाम करून घ्यायचा नव्हता. मग काय, शेवटी 9 महिने पूर्ण होईपर्यंत तिच्या सासूबाईंनी, नंदेने आणि पूर्ण कुटुंबाने मिळून रचनाची खूप काळजी घेतली. 9 महिन्यानंतर रचनाने 2 गोंडस जुळ्या बाळांना जन्म दिला. त्यात सुद्धा एक मुलगा आणि एक मुलगी. हे जेव्हा तिच्या सासूबाईंनी पाहिले तेव्हा रचनाच्या सासूबाई अक्षरशः आनंदाने नाचू लागल्या. कारण आता मुलगा मुलगी हा प्रश्न सुद्धा निकाली काढला गेला होता. त्यामुळे तिच्या बाळाचे मोठ्या उत्साहात घरात स्वागत करण्यात आले. रचना आता देवाचे खूप आभार मानत होती, कारण देवाने तिची इच्छा पूर्ण केली होती. तर मित्र आणि मैत्रिणींनो, ही मनाला स्पर्श करणारी कथा तुम्हाला आवडली असेल यात शंकाच नाही. पण तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि खरंच कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपला माणूस या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.